नमस्कार। जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय लोकनेते दौलतनाना शितोळे साहेब आपल्यासोबत आहेत। त्यांच्याकडून आज आपण लोकसभेविषयी माहिती जाणून घेणार आहोत। नाना, महाराष्ट्र राज्यामध्ये रामोशी समाज हा 70 लाख समाज मानला जातो। आपण समाजाला काय आवाहन कराल? आज या फलटण या ठिकाणी जय मल्हार क्रांती संघटनेच्या सर्व माढा मतदारसंघामध्ये जे पदाधिकारी आहेत जय मल्हार क्रांती संघटनेचे, त्या सर्वांना या ठिकाणी आपण काल आमंत्रित केलं आणि आज बैठकीचं नियोजन केलं। या बैठकीला उपस्थित ह्या माढा मतदारसंघाचे उमेदवार रणजितदादा लिंबाळकर उपस्थित राहिले। यामध्ये ही मीटिंग घेण्यापाठीमागचा उद्देश की आपण असे आत्ता 15 मतदारसंघ असे आपले आहेत की त्या खासदारकीचे मतदारसंघ आहेत की त्या ठिकाणी निर्णायक मतदान रामोशी बेडर समाजाचं आपलं आहे आणि त्यामध्ये आपण निर्णायक मतदान असल्यामुळं इथून पाठीमागच्या 15 वर्षापासून आपण BJP हा पक्षाच्या पाठीमागं आपण राहतो आहे, पण आपलं कुठलंही आपण त्या लाईनीला बसलो नाही किंवा आपण कोणत्या पंक्तीला बसलो नाही। आपण आत्ता त्या ठिकाणी रीतसर आपण महायुतीमध्ये घटक पक्ष म्हणून आपल्याला त्या ठिकाणी सामील करून घेतला आणि आता आपल्याला मान सन्मान त्याच्यामध्ये रामोशी बेडर समाजाचा जय मल्हार क्रांती संघटनेचा वाढलेला आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये आपण रामोशी बेडर समाज महाराष्ट्रामध्ये जेवढा आहे त्या सर्वांनी जातीनिशाणी जे आपल्याकरता करणार आहे, ज्यांनी आपल्याकरता केलेलं आहे, ज्या आद्य क्रांतीवीराला ज्यांनी आज क्रांतीवीर केलं, त्यांचं स्मारक केलं, अनेक गोष्टी महामंडळ असन ही सर्व गोष्टी आपल्या झालेल्या आहेत आणि त्या फक्त ह्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या पाठपुराव्यामुळं किंवा पाठिंब्यामुळं आपलं हे सर्व आपल्याला झालेलं आहे। देवेंद्रजी असतील किंवा ह्या भारताचे पंतप्रधान असतील आदरणीय मोदी साहेबांचा एक अबकी बार 400 पार ह्या याच्याप्रमाणे आपण सुद्धा ती इथून पुढच्या काळामध्ये त्याच्यावरती काम केलं पाहिजे। 15 मतदारसंघ जे आपले आहेत हे 15ची 15 कसे निवडून येतील, रामोशी समाजाने ताकदीने बाहेर पडून त्या ठिकाणी मतदान करायचं आहे असं या ठिकाणी आपल्या माध्यमातून आवाहन करतो। माढा लोकसभा मतदारसंघ नियमित चर्चेत राहिला आहे। नाना, आपला समाज 1 ते 1.5 लाख समाज तिथं मानला जातो, तर आपल्या समाजाला त्या ठिकाणी तुम्ही काय आवाहन कराल? काय काम केलं पाहिजे किंवा तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, मुख्यमंत्री साहेब असतील, यांच्या माध्यमातून समाजाला जे कामं दिली त्याची जनजागृती कशा प्रकारे करणार आहात? नाही, त्याचीच पावती म्हणून आपण आज लोकांसमोर जाणार आहे। आणि काय असतं की ज्याच्यामध्ये आपण आजपर्यंत डिवायडेशन महाराष्ट्रामध्ये आपलं झालं, प्रत्येक गावामध्ये 4 पुढाऱ्यांना आपला समाज वाटलेला, प्रत्येक तालुक्यामध्ये 4 पक्षाला आपला समाज वाटलेला, प्रत्येकजण म्हणणार की रामोशी समाज माझा आहे, रामोशी समाज माझा आहे। आता कोणी तसं म्हणू शकत नाही। रामोशी समाज हा जय मल्हार क्रांती संघटनेचा आहे, ही स्वतंत्र संघटना आहे, ही ताकदीने रामोशी समाज त्याच्यामध्ये उभा राहिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे आपल्याकरता केलेलं आहे त्यांच्याकरता फेड म्हणून आपण ती करणं गरजेचं आहे। इथून पुढच्या काळामध्ये रामोशी समाजाला जे काही आपल्याला मिळणार आहे, मग आपल्या आमदार होऊ शकतो, आपला खासदार होऊ शकतो, आपले जिल्हा परिषद सदस्य होऊ शकतात, आपले मार्केट कमिटी सदस्य होऊ शकतात, नगरपालिकेमध्ये आपण जाऊ शकतो, खरेदी विक्री संघामध्ये जाऊ शकतो, अनेक गोष्टी अशा आहेत की त्या ठिकाणी आता आपण जाऊ शकतो। आत्तासुद्धा रणजितदादा लिंबाळकरांनी घोषणा या ठिकाणी केली की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समाजाला मान सन्मान देण्याचा प्रयत्न ती करणार आहे। पण मान सन्मान आपल्याला कधी मिळतो? ज्या वेळेस आपण महाराष्ट्रामध्ये संघटित झालो, एकत्र आलो आणि आदरणीय देवेंद्रजी ज्या ठिकाणी मुख्यमंत्री होती त्यांच्यासमोर आपण गेलो आणि ती ताकद त्यांनी पाहिल्यानंतर आपली कामं त्या ठिकाणी झालेली आहेत। ही इलेक्शन आहे, याच्यामध्ये आपण जर चांगला मानसन्मान दिला आणि ताकदीने एक जीवाने जर आपण खरंच रामोशासारखं जर पाठीमागं राहिलो, आपली इमानदार जात म्हणतो आपण, तर इमानदारीप्रमाणे आपण पाठीमागं ह्या पक्षाच्या राहू। आदरणीय महाराष्ट्रामध्ये जेवढे महायुतीचे घटक पक्षाचे जेवढे उमेदवार दिलेले आहेत त्या सर्वांना या ठिकाणी जिंकून आणण्याकरता आपण प्रयत्न करू असं या ठिकाणी आपल्याला सांगतो। नाना, मध्यंतरी आपण धन्यवाद देवेंद्रजी यात्रा काढली होती। ती यात्रा अतिशय लाखो किंवा हजारो संख्येने कार्यकर्ते तुमचे, बहुतेक तर तरुणांचा सहभाग जास्त होता, त्याबद्दल काय सांगा? नाही, म्हणूनच आपण जनजागृती करणं गरजेचं आहे। रामोशी समाज इतिहासापासून इमानदार समाज मानला जातो। ज्या दैवताने
ज्या देवेंद्रजींनी आपल्याकरता केलं त्यांच्याकरता ती फेड म्हणून त्यांचं उपकार आपण फेडले पाहिजेत, म्हणून आपण ते धन्यवाद देवेंद्र, त्यांचा धन्यवाद आपण त्या एका बंगल्यामध्ये जाऊन किंवा ऑफिसमध्ये जाऊन तर धन्यवाद केलाच, पण आपल्या समाजासमोर महाराष्ट्रभर रामोशी बेडर समाज असा एकमेव समाज आहे की त्या ठिकाणी इमानदारीने त्या ठिकाणी सामोरं गेला आणि धन्यवाद देवेंद्रजी, धन्यवाद मोदी हा आपण समोर जाऊन आपण प्रश्न मांडला. नाना, एक 2-4 दिवसापूर्वी विरोधकांच्याकडून अशी टीका केली जात होती की देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब असतील किंवा फडणवीस साहेब असतील, यांनी दौलत नानांना काहीतरी सांगून काहीतरी सांगितलं म्हणून नाना त्यांच्या समाज त्यांच्या पाठीमागे, त्याबद्दल काय सांगतात? नाही, असं आजपर्यंत कधी झालं नाही. याच्यामध्ये आज देवेंद्रजींनी जी सांगितलेलं आहे ते समाजासमोर आहे, जे केलं आहे ते समाजासमोर आहे. राहिला विषय विरोधकांचा, तर विरोधकांचं ती म्हणणं त्यांच्या याच्याप्रमाणे जशी विचार तशी प्रवृत्ती असती त्याप्रमाणे त्यांचं ती विचार आहेत, त्यांचे विचार त्यांनी मांडावेत, पण त्या पद्धतीने आता इथून पुढच्या काळामध्ये ज्यांनी आपल्याकरता केलेलं आहे आपण त्यांच्याकरता करणं गरजेचं आहे. एवढाच माझा प्रश्न आहे, बाकीचं काय त्याच्यामध्ये नाही. नाना, तुमचं घटक पक्षामध्ये तुम्हाला फडणवीस साहेबांनी सामील करून घेतले, तर भविष्यात आपल्याला दौलत नाना शितोळे साहेब हे आमदार होतील का? त्याबद्दल काय वाटतं? आले देवाभाऊच्या मनात तिथं कोणाचे चाले ना, देवाभाऊ ठरवीन त्या पद्धतीने होईल. आमचं काम आत्ता महाराष्ट्रामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये ताकद दाखवून देणं गरजेचं आहे आणि ज्याची ताकद असते त्याला मिळतंच नक्की. आमचं एक नाही फक्त दौलत नानाचं नाही, आपला 4-2 आमदार होऊ शकतात एवढी ताकद आहे. आपण 36 मतदारसंघ आमदारकीचे आत्ता आपण असे काढल्यात की त्या ठिकाणी 36 मतदारसंघ आपण निवडून आणण्याची दानत आपली त्या ठिकाणी निर्णायक मतदान आपलं आहे. त्या ठिकाणी 2 किमान आमदार आपले होऊ शकतात. जे 15 आपण मतदारसंघ असे काढलेत की त्या ठिकाणी 15 खासदार आपले होऊ शकतात. त्या ठिकाणी एखादा तरी आपला खासदार इथून पुढच्या काळामध्ये होऊ शकतो. आपले जिल्हा परिषद सदस्य, एक जिल्हा परिषद सदस्य आपला आहे सातारमध्ये. इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आपला जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य असला पाहिजे. ही आपली ताकद इथून पुढच्या काळामध्ये राहणार आहे. लोकसभेच्या इलेक्शन दरम्यान दौलत नाना शितोळे साहेब आणि विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ही तोप दडणार का? काय सांगाल त्याबद्दल? नाही, याच्यामध्ये आपण काम करत राहणं गरजेचं आहे. गोपीचंद पडळकर साहेब रामोशी समाजाने बहुजन समाजाचा नेता आहे, वाघ आहे तो, आणि त्याच्यामध्ये त्यांना तर घ्यावंच लागणार. त्यांना घेतल्याशिवाय पुढं म्हणजे ते पूर्ण पण होऊ शकत नाही असं त्या ठिकाणी आहे. पण त्या ठिकाणी मी स्वतः कधी मागणी करणार नाही, केली नाही. मी एकच आपल्याला सांगितलं की देवाभाऊच्या मनात आलं तर काही होऊ शकतं, नाही तर महाराष्ट्रात आपण पाहिलेलं आहे एका रात्रीत काही पण करून टाकलेलं आहे त्यांनी. धन्यवाद. हे होते जय मल्हार क्रांती संघटनेचे आदरणीय संस्थापक अध्यक्ष लोकनेते दौलत नाना शितोळे साहेब. धन्यवाद.